सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड तर कराडला यमसदनी धाडण्याची शपथ घेतलेला बबन गीते। बीडच्या कारागृहात कराड आणि बबन गीते गँगचा महादेव गीते हे एकमेकांना भिडलेत। मात्र नेमकी कुणी कुणाला धुतलं किंवा कुणी कुणाला मारलं याबाबतचा अजूनही सस्पेन्स कायम आहे। कारण महादेव गीतेनं वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला, तर दुसरीकडे वाल्मिक कराडनंच मारहाण केल्याचा दावा महादेव गीतेनं केला। दरम्यान या मारहाणीच्या घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांना संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात हलवण्यात आलं आहे। औरंगाबादला प्रशासन मदत करते पूर्ण जेलर देखील पूर्ण खाण्यापिण्यासाठी मदत करते। वाल्मिक कराडच्या सांगण्यावर जेलर पूर्ण मदत करते। जेलर देखील इथं जेलर बाबा लोक पूर्ण मदत सीसीटीव्ही चेक करण्यात यावी, वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झालेली आहे। मारहाण करून आम्हाला वाल्मिक कराडची काही संबंध नाही, आक्षेपाचा काही संबंध नाही। दरम्यान या प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट हाती येते। महादेव गीतेनं कराड घुलेला मारहाण केलेली नाही। महादेव गीतेच्या पत्नी मीरा गीतेनं मारहाणीचा आरोप हा फेटाळून लावलाय। कराडच्या लोकांनी महादेव गीतेसह इतरांना मारहाण केली। मीरा गीतेचा वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेवर हा आरोप पाहायला मिळतोय। जिल्हा कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज तपासा अशी मागणी देखील मीरा गीतेनं केली आहे। आपल्यासोबत स्वतः मीरा गीते आहेत, महादेव गीतेंच्या पत्नी। मीराताई, काय नेमकं तुमचं म्हणणं आहे, काय नेमका तुमचा दावा आहे? माझं म्हणणं एवढंच आहे की जी मारहाण झाली म्हणून त्यांनी आता जे दाखवतायत आणि सांगतायत, थोड्या वेळाखाली तिथूनच प्रशासनाने म्हणजे मधल्या जेलरनी सांगितलंय की कोणत्याही प्रकारचे ह्याच्यामध्ये वाल्मिक कराड आणि हे सुदर्शन घुलेला काही झालेलं नाही। मग मारहाण झाली तर कुणाला झाली मारहाण? मारहाण ही फक्त महादेव गीते सोबत झालेली आहे। त्यांच्या जे आहेत वाल्मिक कराडचे जे निकटवर्ती आहेत, सुदर्शन घुले, परत राजा फड वगैरे हे सगळे काही आहेत, रघु फड वगैरे, ह्यांनी सगळ्यांनी मिळून महादेव गीतेंना म्हणजे माझ्या पतीला मारहाण केलेली आहे। आणि तिथले सीसीटीव्ही फुटेज हे मिळावं याची मी रिक्वेस्ट करते प्रशासनाला की त्यांनी सीसीटीव्ही फुटेज हे देऊन तुम्ही दाखवा की कुठं मारहाण झालेली आहे। माझ्या पतीला मारून हे करून यांना हॉस्पिटलमध्ये सुद्धा नेलेलं नाही, तर डायरेक्ट त्यांनी संभाजीनगर एवढे तात्काळ कसं काय सगळ्या गोष्टी झाल्यात। बर, त्यामुळे आता या प्रकरणात पुढे नेमकं काय होतंय ते तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मीराताई, धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। दरम्यान कारागृहातील मारहाणीच्या घटनेवर बीड जिल्हा कारागृहाच्या अधीक्षकांनी पत्रक काढून काय माहिती दिली आपण पाहूया। वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण झाली नाही। सुदीप सोनवणे आणि राजेश वाघमोडे या दोघांमध्ये वाद झाला। सकाळी 9:15 ते 9:30च्या दरम्यान हा वाद झाला। नातेवाईकांना फोन करण्यासाठी आले असताना दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली। शाब्दिक वादातून हाणामारीत रूपांतर झालं। कारागृह कर्मचाऱ्यांनी हा वाद मिटवला असं स्पष्टीकरण सध्या देण्यात आलेलं आहे। दरम्यान वाल्मिक कराड आणि संतोष घुलेला कारागृहात मारहाण झाल्याची बातमी बाहेर आल्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी कारागृह प्रशासनावर ताशेरे ओढले। तसंच कारागृहात वाल्मिक कराडला स्पेशल ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे। हे जे आहे आका विरुद्ध बबन गीते या ज्या दोन टोळ्या आहेत परळीमधल्या, जे एकमेकाला संपविण्याची भाषा वापरणारे आहेत, ते काही मारामारी फार मोठी झालेली नाही, थापडथोपडीची झाली। नंतर काहीतरी कर्मचारी वगैरे गेले आणि पण धावाधावी मात्र सगळ्यांचीच एकमेकावरती झालती आणि थापडथोपड सुद्धा दोन्ही गटाची त्या ठिकाणी झालेली आहे। बीडच्या जेलमध्ये काही बी होऊ शकतं ना। बीडच्या जेलमध्ये माझी तर माहिती अशी आहे की त्या आकांना स्वतंत्र जेवण सुद्धा पुरवठा होतोय, इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे। आणि एक स्पेशल कोणता तरी फोन आहे
ज्याच्यावरून आकांचा डायरेक्ट कनेक्शन कोणत्या तरी परळीतल्या एका फोनशी होतं, इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे. तर बीड पोलीस वाल्मिक कराडला जावयासारखे वागवतायत. कराडवरील प्रेमापोटीच महादेव गीतेला हर्सुल जेलमध्ये हलवण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. कराड हा धनंजय मुंडेंचा अतिशय जवळचा आहे, म्हणजे तो त्यांचा जावई असल्यासारखा त्याला सारखं प्रोटेक्ट करताना आपण एकदा नाही अनेक वेळा बघतोय. त्याला VVIP ट्रीटमेंट मिळते आहे, छान त्याच्या सगळ्या सुखसोयी होत आहेत. म्हणजे जशी मारामाऱ्या होतात तशी मारामारी नव्हती झाली, पण त्याला 3-4 चापट्या मारल्या होत्या. तर त्याच्यात हे महादेव गीते यांना आता ते काही कराडला बदलणार नाही आहेत, कारण कराड त्यांच्या घरचा आहे. त्यामुळे त्याची सुखसोय ठेवून महादेव गीते यांची रवानगी आता दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये केली, आता दुसऱ्या कारागृहात केली आहे. असं जे ऐकतं त्याच्यात काहीच नवल वाटत नाही. आत्ताच्या घटकेला त्यांना तिथून काढून आर्थर रोड जेलमध्ये आणून टाकायला हवं, आणि त्याचं तसं पत्र मी आता गृह मंत्रालयाकडे नक्कीच पाठवणार आहे. दुर्दैव असं आहे की ना आता DG जागेवर आहेत, DG मॅडमची तब्येत बरी नाही आहे. ADG जे संजय सक्सेना होते त्यांची बदली झाली, नवीन जे ADG आले त्यांना त्यातलं काहीच माहिती नाही आहे. त्यामुळे आत्ताच्या घटकेला गृह मंत्रालयाकडनं सगळे कायदा आणि सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेले आहेत. तर हे जोपर्यंत ठिकाणावर येत नाही तोपर्यंत ही सगळ्या यांची मजाच चालणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.